दिव्य हिंदी न्यूज, लोकशाही का मजबूत आधार स्तंभ। सापडलं हे 20 जणांचं 20 का 25 तुम्ही बघा, पीडीएफ दिलं मी तुम्हाला आता। त्यांचे नाव कंपनी महाराष्ट्राला माहिती होऊ द्या ना, एकदा कोल्हापूरला माहित होऊ द्या, तिथं काय आहे, सांगलीला माहित होऊ द्या, यवतमाळला, वर्ध्यात सुद्धा आहेत हे बोगस निविष्ठावाले। माग बघा तुम्ही, यवतमाळ का कोणत्या जिल्ह्यामध्ये कापसावर औषध फवारल्यामुळे बऱ्याचशा लोकांचा मृत्यू झाला, 18 का काय माणसं गेलती, कारण ते जे फवारणीचं औषध होतं। राष्ट्रातील कृषी क्षेत्र अडचणीत असताना याच्यामध्ये सर्वाधिक जास्त निकृष्ट दर्जाची खते, बियाणे, औषधे आणि कीटकनाशके, सूक्ष्म मूलद्रव्ये, प्रजैविके, पीजीआर, PROM इत्यादी पुरवठा कंपन्या व कृषी विभागातील अधिकारी शेतकऱ्यांच्या माथी मारत आहेत। तसेच कंपन्या निरनिराळे प्रलोभने देऊन शेतकऱ्यांना मुख्य खते युरिया, DAP इत्यादी सोबत लिंकिंग मध्ये निकृष्ट दर्जाची खते घेण्यास भाग पाडत आहेत। मला वाटतं सर्व मीडियाने अशा संपूर्ण या त्या जिल्ह्यातल्या बातम्या सुद्धा यापूर्वी दिलेल्या आहेत। लिंकिंग हा नवा प्रकार गेल्या 10 वर्षामध्ये प्रचंड प्रमाणात वाढलाय। त्यासाठी गाव पातळीवरील कृषी निविष्ठा विक्री केंद्रे, कंपनी पातळीवरील विक्री काम पाहणारे किंवा उत्पादन केलेला माल खपविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत। शेतकऱ्याचं कर्ज काढून उत्पन्न जास्त येईल या आशेने निविष्ठा घेत आहेत। 10 वर्षापासून चढत्या क्रमाने बोगस खते, बियाणं, औषध उत्पादन करणाऱ्या कंपन्यांचं प्रमाण वाढलेलं आहे। त्यामुळे शेतकरी वर्गाचा उत्पादन खर्च वाढत आहे। हवामान व पावसाच्या अनिश्चिततेमुळे अपेक्षित उत्पादन शेतीमधून मिळत नाही। उत्पन्न आल्यानंतर भावामध्येही आता या वर्षी मात्र केंद्र सरकारने बऱ्यापैकी पैसे त्या ठिकाणी दिले। निकृष्ट दर्जाचे या खते, बियाणे, औषध आणि निविष्ठा कंपन्यांवर उत्पादन करणाऱ्या कंपन्यांवर योग्य दर्जा, गुणवत्तापूर्ण निविष्ठा उत्पादन होणार आहे याचे नियंत्रण करण्याचे मुख्य काम कृषी विभागाचे आहे। एका जिल्ह्यामध्ये कृषी विभागामार्फत गुण नियंत्रणाच्या कामासाठी प्रत्येक तालुक्याला कार्यरत असणारे तालुका कृषी अधिकारी, पंचायत समितीचा कृषी अधिकारी, उपविभागीय पातळीचा उपविभागीय कृषी अधिकारी, जिल्हा पातळीवर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जिल्ह्यात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या कार्यालयातील कृषी उपसंचालक, पूर्ण वेळ जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, जिल्हा परिषदेकडील कृषी विकास अधिकारी आणि जिल्हा परिषदेकडील मोहीम अधिकारी, विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयातील विभागीय गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, विभागीय तंत्र अधिकारी, गुण नियंत्रण अधिकारी इत्यादी अधिकारी कर्मचारी काम करीत आहे। साधारणपणे आमच्या बीड जिल्ह्यामध्ये एकूण 11 तालुके, 11 तालुक्याची नावं घेत बसण्यात मी हे करत नाही। त्यामध्ये 11 तालुका कृषी अधिकारी, 11 पंचायत समितीचे कृषी अधिकारी, 3 उपविभागीय कृषी अधिकारी, जिल्हा परिषदेचे मोहीम अधिकारी, कृषी विकास अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या कार्यालयातील कृषी उपसंचालक आणि पूर्ण वेळ जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक असे मिळून एकट्या बीड जिल्ह्यात 30 क्वालिटी कंट्रोल इन्स्पेक्टर म्हणून कार्यरत आहेत। म्हणजे बीडमध्ये 30 आहेत आणि विभागीय नियंत्रण कक्षाचे 2 असे 32 क्वालिटी कंट्रोल इन्स्पेक्टर आहेत। आता हे काय काम करतायत पुढे बघा। या सर्वांनी बदली करिता मंत्री कार्यालयात मोठ्या प्रमाणावर रकमा देऊन बदली करून घेतली असल्याने 3 वर्षात 10 पट रक्कम वसूल करण्याच्या हेतूने, कारण 3 वर्ष तो क्वालिटी कंट्रोलर येतोय, सर्व क्वालिटी कंट्रोल इन्स्पेक्टर स्वतःचे काम सोडून
शेतकऱ्याला पूर्ण निविष्ठा पुरवठा करण्यासाठी निरीक्षण करण्याचे सोडून हप्ते गोळा करण्यामध्ये गुंतलेले दिसतात. विक्री केंद्र तपासणीला गेल्यावर तपासणी फी, नमुना काढल्यास त्याची फी वेगळी असते. या सर्व हप्तेखोरीपणामुळे कृषी निविष्ठा विक्री केंद्राचे मालक शेतकऱ्याला देण्यात येणाऱ्या निविष्ठाच्या किमतीपेक्षा जास्तीचे कमिशन 40% ते 50% मिळविण्याच्या हेतूने बोगस कंपन्यांचा माल खपविण्याकडे त्यांचा कल जास्त असतो. त्यामुळे शेतकऱ्यांना पूर्ण निविष्ठा मिळत नाही. याबाबत मी माहिती घेतली असता बहुतांश अधिकारी म्हणजेच संचालकापासून जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षकापर्यंत या सर्व अधिकाऱ्यांचे बोगस निविष्ठा उत्पादन करणाऱ्या कंपन्यांमध्ये यांचाच वाटा आहे किंवा त्यांच्या रक्तातले नातेवाईक म्हणजे पत्नी, मेहुणा, चुलता, पुतण्या, मित्र अप्रत्यक्षरित्या स्वतःच्या कंपन्या स्थापन करून त्या कंपन्यामधला माल याच कृषी विक्री केंद्रास घेण्यास दबाव आणतात. तुम्ही जरा कृषी विक्री केंद्रामध्ये सुद्धा माझं मत आहे की सगळ्या मीडियाने कृषी विक्री केंद्रामध्ये जाऊन सुद्धा याची माहिती घ्यावी. ही माहिती मला मिळाल्यानंतर मी या बजेट अधिवेशनामध्ये विधानसभा तारांकित प्रश्न क्रमांक 2251 अन्वये राज्यात कृषी गुणनियंत्रण विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी केलेल्या गैरव्यवहाराबाबत विचारणा केली होती की महाराष्ट्रात किती अधिकाऱ्यांच्या नावाने, मित्रांच्या नावाने कंपन्या आहेत, किती निविष्ठा विक्री केंद्र आहेत याची माहिती मागितली असता मला अत्यंत धक्कादायक माहिती मिळालेली आहे. हे कृषी विभागाकडूनच माहिती मिळाली मला. खात्यातील अधिकाऱ्यांनीच कंपन्या सुरू केलेल्या असल्यामुळं या कंपन्यामार्फत उत्पादित झालेले खते, बियाणे, औषधे, कीटकनाशके इत्यादींचे नमुने काढले जात नाहीत. कृषी निविष्ठा विक्री केंद्रांना अधिकाऱ्यांच्या अप्रत्यक्षरित्या मालकीच्या असणाऱ्या कंपन्यामार्फतच, कारण हे जे क्वालिटी कंट्रोल ऑफिसर पुण्याला बसलेले आहेत यांच्याच कंपन्या असल्यामुळं हे त्यांच्या खालच्या अधिकाऱ्यांना सांगतात की हे विकत घेण्यासाठी जबरदस्ती केली जाते. मला वाटतं कोरोनाच्या काळात एकदा कृषी सेवा केंद्र या सगळ्यांनी याच्या विरोधात आवाज उठवला होता आणि पंढरपूरला का काहीतरी एक अधिवेशन किंवा तक्रार ही त्या ठिकाणी केलेली होती. कोल्हापूर संभागातील याच्यातले सगळ्यात जास्त या बोगस कंपन्या ज्या आहेत ते कोल्हापूर रिजन म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहेत. विभागीय कृषी संचालक श्री उमेश पाटील यांनी त्यांच्या पत्नी आणि मुलाच्या नावे कृषी सेवा बायो ऑर्गॅनिक फर्टिलायझर प्रायव्हेट लिमिटेड या नावाची कंपनी स्थापन केलेली आहे. महाराष्ट्र राज्यातील माझ्याकडे मंत्रालयातून आलेल्या तक्रारी प्राप्त झाल्यावरून मी काही कंपन्यांची माहिती माझ्या लोकांकडून गोळा केलेली आहे. महाराष्ट्रात कृषी खात्यातील किरण शामराव जाधव हा कृषी आयुक्तालयातील खतांकरता परवाने देणारा अधिकारी व मोठ्या प्रमाणात कंपन्यांकडून रकमा गोळा करणारा म्हणून अत्यंत नामवंत प्रसिद्ध असणारा अधिकारी आहे. या अधिकाऱ्याने G1 ते G2 चा परवाना देताना प्रति घटक 14,000 रुपयाचा दर परवाना देण्यासाठी लावला होता. या अधिकाऱ्याच्या कालावधीत 1500 पेक्षा जास्त कंपन्यांचे परवाने देण्यात आलेले आहेत. या प्रत्येक कंपनीकडून कमीत कमी 15 घटकाकरता परवाने घेण्याची पद्धत असताना जर विचार केला तर या एकूण 1500 पेक्षा जास्त कंपन्यांकडून 14,000 रुपये प्रति घटक असून घटकानुसार प्रति कंपनी 2.25 लाख ते 5 लाख रुपयांचा मलिदा लाटण्यात आलेला आहे. किरण जाधव याच्या कालावधीमध्ये परवाना घेण्यासाठी 3 लाख रुपयापासून 35 लाख रुपयापर्यंत परवान्याचा रेट या किरण जाधवने लावलेला होता. आता किरण जाधव किती वर्ष काम करतोय बघा. तत्कालीन कृषी मंत्री श्री धनंजय मुंडे यांना खरेदीमधील भ्रष्टाचार शिकविणारे संचालक
श्री दिलीप झेंडे, विकास पाटील यांना किरण जाधव याला नंगा नाच करण्याची मोकळीक दिलेली होती. महाराष्ट्रातून परवाना घेण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक कंपन्यांचे कलेक्शन या किरण जाधवकडे केले जात होते. किरण जाधव याने गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, विभागीय कृषी सहसंचालक कार्यालय ठाणे 7/6/2006 ते 27/10/2009 3 वर्ष 3 महिने, विभागीय गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक ठाणे 28/10/2009 ते 19/5/2013 3 वर्ष 6 महिने, तंत्र अधिकारी निविष्ठा व गुण नियंत्रण 7 ते 8, कृषी आयुक्तालय पुणे 20/5/2013 ते 18/7/2018 5 वर्ष 2 महिने, म्हणजे एकाच ठिकाणी 5 वर्ष 2 महिने व 11/8/2020 ते 16/11/2023 3 वर्ष 3 महिने. गेल्या 15 वर्षापेक्षा जास्त काळ गुणनियंत्रण विभागात काम केले. म्हणजे किरण जाधव याने त्याच्या कृषी विभागातील संपूर्ण सेवेतील निम्मा कालावधी फक्त गुणनियंत्रण अधिकारी म्हणून काम केलेले आहे. आणि त्याच्या कंपन्या तेवढ्या, या 43 कंपन्यांची यादी आहे, यातल्या 11 कंपन्या किरण जाधव आणि त्यांच्या नातेवाईकांशी संबंधित आहे. हा एवढा काय आईन्स्टाईन होता काय? म्हणजे किरण जाधव कदाचित आईन्स्टाईन वाटला का काय यांना कळालं नाही. या व्यक्तीशिवाय सध्या महाराष्ट्रातील खताच्या उत्पादनाचा विक्रीचा व्यवसाय चालू शकत नाही. या किरण जाधवची माहिती मी घेतली. त्यांनी त्याच्या कृषी अदालती कालावधीमध्ये 3,500 कंपन्यांना परवाना दिलेला आहे. म्हणजे प्रत्येक 3 लाख ते 35 लाख आणि 3,500 कंपन्या, तसेच प्रत्येक कंपन्यांचं 2 वर्षातून 1 वेळा नूतनीकरण करावे लागते. हा नियम आहे. आता हा नूतनीकरणाचा कालावधी 5 वर्षाचा झालेला आहे. किरण जाधव हा कृषी आयुक्तालयातील आका आहे आणि ह्या आकाचे आका म्हणजे दिलीप झेंडे व विकास पाटील संचालक आहे. या विभागातील वर उल्लेख केलेले अधिकारी कर्मचारी स्वतःची खते, बियाणे, कीटकनाशके यासारख्या कृषी उत्पादनांशी संबंधित कंपन्या स्थापन करून चालवत असल्याचे उघड झाले आहे. पुण्यात हडपसर, वडकी नाला तसेच परिसरात नाशिकमधील MIDC, संभाजीनगर MIDC, ठाणे JNPTचा जवळचा एरिया मध्ये अधिकाऱ्यांनी गोडाऊन बांधलेली आहेत. म्हणजे यांनीच गोडाऊन बांधले. हीच गोडाऊन ते 20 ते 30 रुपये स्क्वेअर फीट भाड्याने देत आहे. स्वतःच्या गोडाऊन मध्ये या बोगस कंपन्यांचा माल साठवून विक्री करत आहे. अशा प्रकारच्या कृत्यांमुळे केवळ कृषी विभागाची प्रतिष्ठा डागाळली जात नाही, तर शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. भ्रष्टाचाराला खतपाणी मिळत आहे. या प्रकरणात प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग कायदा 2002 PMLA अंतर्गत हे अधिकारी आणि कर्मचारी दोषी ठरू शकतात. PMLA अंतर्गत, कारण हा काळा पैसा यात गुंतवला आहे, त्याला शासनाची मंजुरी घेतलेली नाही. सरकारी खरेदी प्रक्रियेत स्वतःच्या कंपन्यांना प्राधान्य देण्यासाठी नियमांचे उल्लंघन केले जाते. शेतकऱ्यांची असलेली सबसिडी स्वतःच्या कंपन्यांना मिळवून देण्यासाठी बनावट कागदपत्रांचा वापर होतो. स्वतःच्या कंपन्यांमार्फत निकृष्ट दर्जाची खते पुरवण्याचं आणि शेतकऱ्याचं नुकसान करण्याचं काम होतंय. या व्यवसायातून मिळणारा नफा हा कायदेशीर मार्गाने दाखवला जात नाही, तर तो काळ्या पैशाच्या स्वरूपात जमा केला जातो. या सगळ्या अधिकाऱ्यांनी प्रचंड भ्रष्टाचार करून कित्येक कंपन्यांसोबत भागीदारी करून निकृष्ट निविष्ठांच्या नावावर कित्येक कोटी रुपये भ्रष्टाचारी मार्गाने कमावले आहेत. एकट्या किरण जाधवच्या काळात हजारो परवाने सातारा जिल्ह्यात वाटप केलेले आहेत. त्यात निविष्ठा उत्पादन, निविष्ठा विक्री केंद्रे यांचा समावेश आहे. त्यात स्वतः किरण जाधव यांचे मित्र, नातेवाईक आहेत. आता किरण जाधव सध्या महाराष्ट्र राज्याच्या कशावरती आहे माहिती आहे? दक्षता पथकाचे प्रमुख आहे.
म्हणजे 15 वर्ष गुण नियंत्रणात राहिलाय हा बाबा, आणि आता दक्षता विभागाचा महाराष्ट्राचा प्रमुख आहे, काम करत. दक्षता पथकात गेल्यावर सुद्धा किरण जाधवने 6 महिन्यात 5 कोटी रुपयांचं कलेक्शन प्रति महिना का काय चालू केलेलं आहे. किरण जाधव नावाच्या अधिकाऱ्याने गुण नियंत्रण विभाग पोखरून काढला आहे. याच किरण जाधवने गजानन तोटे यवतमाळ, साई ॲग्रो बोगस खत उत्पादक, श्री राठी राहणार वर्धा जिल्हा, मायक्रोफ्लेक्स बोगस खत उत्पादक, श्री जोतवानी राहणार वर्धा जिल्हा, ओम ॲग्रो, रुची बायोटेक श्री ठाकूर, श्री शिंदे सर्व बोगस खत उत्पादक इत्यादी महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाचे निविष्ठा पुरवठादार म्हणून परवाना मिळवून दिला. या भ्रष्टाचारी लोकांनी मंत्र्यांपासून तालुका कृषी अधिकाऱ्यापर्यंत टक्केवारी देऊन यांच्या बोगस कंपनीत उत्पादित होणारा बोगस निविष्ठा वाटप करून कोट्यवधी रुपये कमवले. या सर्व लोकांची बँक स्टेटमेंटची माहिती घेतल्यास यांचा सगळा भ्रष्टाचाराने कमवलेला काळा पैसा उघड होईल. आणि कृषी विभागात अधिकाऱ्यांच्या नावाने काय माहिती मिळाली, अधिकारी कंपनी, त्याचं ठिकाण आणि त्याचं या अधिकाऱ्याशी असलेलं नातं. एकच उदाहरण, PDF तयार केली, मी तुम्हाला देतो. एक नाव फक्त मी दाखवतो, पाटील वी क्रू. मला एक सांगा, पुढं कंपनीचे नाव कृषी सेवा बायो ऑर्गॅनिक फर्टिलायझर प्रायव्हेट लिमिटेड. कंपनी सुरू कधी झाली? 9/11/2020. कंपनीचा पत्ता कोल्हापूर, हे बघा 808 AP हिरालेज, तालुका गांधी, गडहिंग्लज, कोल्हापूर जिल्हा कोल्हापूर. प्रोपायटरचे नाव साधना उमेश पाटील, दिग्विजय उमेश पाटील, पत्नी व मुलगा. नातं कोण आहे? डायरेक्ट. आता अधिकारीच याच्यात आहे आणि बायकोच्या नावावर कंपनी आहे, मुलाच्या नावावर कंपनी आहे, 2020 पासून काम करतोय आणि हाच अधिकारी त्याच्यात आहे. मग लिंकिंग येणार नाही तर काय होत? किरण जाधवच्या तर 11 कंपन्या आहेत. किरण जाधव, हे बघा, किरण जाधव दक्षता पथक यांची मिरजला कंपनी आहे, वेळापूरला कंपनी आहे, कोल्हापूरला कंपनी आहे. आणि अतुल जाधव, सम्राट जाधव, सुभाष वसंत कराळे मित्र यांचे डीलर. त्याच्यानंतर सगळे असेच आहेत, एक सुद्धा वेगळा नाही. याचं PDF तुम्हाला मी देतो. अशा जर पद्धतीने कृषी विभाग चालत असला, मला एक सांगा, हे किती भयानक आहे. ज्या कृषी विभागामध्ये तुम्ही गुणवत्ता याच्यासाठी आहात, लक्ष ठेवण्यासाठी हे अधिकारी, आणि यांचं मला वाटतं रेट कार्ड सुद्धा मी तुम्हाला मागच्या कालावधीत सांगितलं. एवढाले कोट्यवधी रुपये देऊन तुम्ही लोक तिथं बसता. तुम्हीच बायकांच्या नावावर, मित्राच्या नावावर, पोरांच्या नावावर, अधिकाऱ्यांच्याच मेहुण्याच्या नावावर अशा कंपन्या ज्या केलेल्या आहेत त्याचं संपूर्ण PDF देतो. माझं मत आहे की हे महाराष्ट्राच्या पुढं तुम्ही सगळ्यांनी मिळून आणावं. आणि याची देवेंद्र फडणवीस साहेबांना मी विनंती करणार आहे, किरण शामराव जाधव हा दक्षता पथकवाला 7 ते 8 म्हणजे 11 कंपन्याचं तर एकटाच मालक आहे. यांनी दिलेले परवाने या कंपन्यांचे प्रशासकीय, तांत्रिक व आर्थिक लेखापरीक्षण करण्यात यावं. या कंपन्यांची विक्री, उल्लेख केलेल्या कंपन्यांची विक्री केंद्रांची तपासणी आयकर विभागामार्फत सखोल तपासण्या करण्यात याव्या. या अधिकाऱ्यांच्या मालमत्तेची उघड चौकशी संचालक लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत करण्यात यावी. किरण जाधव यांना पुन्हा पुन्हा नियंत्रण कक्षातच, विभागातच कशी पदस्थापना देण्यात आली याची देखील सखोल चौकशी करण्यात यावी. किरण जाधव, दिलीप झेंडे, विकास पाटील हे जरी सेवानिवृत्त झाले असले,
हे आत्ता सेवानिवृत्त झाले. म्हणजे तरी त्यांच्या व नातेवाईकांच्या मालमत्तेची सुद्धा LCB मार्फत ACB मार्फत LCB आलं सॉरी ACB मार्फत चौकशी करण्यात यावी. महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाचे खते, बियाणे, औषधे व इतर कृषी निविष्ठांचे पुरवठादार यांची गेल्या 15 वर्षातील आर्थिक व्यवहाराची तपासणी आयकर विभागामार्फत करण्यात यावी, अशा प्रकारची मी विनंती माननीय मुख्यमंत्री महोदयांना उद्या परवा, जर परवा वेळ दिली तर परवा आणि नाही वेळ दिली तर सोमवारी किंवा मंगळवारी साहेबांकडे ही मागणी करणार आहे. याचं PDF 43 कंपन्या, आणखी सुद्धा काही कंपन्या त्या ठिकाणी आहेत, तर त्या कंपन्यांची सुद्धा नावं मी तुम्हाला देतो. कृपया ही नावं महाराष्ट्राच्या पुढे आणावी. आणि मी म्हणतोय त्याच्यात तथ्य यास्तव आहे की तुम्ही आत्ता इथं उठून आष्टीमध्ये जाताना पाटोद्यात जा, बीडमध्ये जा. बीडमधल्या कृषी सेवा केंद्रांना विचारा की हे लोक स्वतःच्या कंपन्यात केलेला माल लिंकिंगसाठी त्यांच्यावर थोपवतात का नाही आणि शेतकऱ्यांना फसवणार. आणि हे किती गंभीर आहे. महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये हे होतंय, हे दुर्दैव. 43 कंपन्यांमध्ये फार तर हे 30 अधिकारी असते. 30 अधिकाऱ्यांच्या 43 कंपन्या. हे काय ते दिलीप पाटील आणि विकास पाटील 2. मी हे कोणी कृषी मंत्री येऊ त्याला हे शिकवायला हेच होते ना. कृषी मंत्री कोणी येऊ, मी एकटं काय धनंजय मुंडेंवर म्हणत, त्याच्या माग पुढं आता नवीन बी आला तर त्यांना रफिक नाईकवाडी सुद्धा आहे ना. तिथं महत्वाचं रफिक नाईकवाडी, संजय, ह्याचं 2दा नाव आहे, संजय पाटील आहे, नंदकिशोर राजाराम आहेर आहे, मधुकर चौधरी, भारत रणवरे, किरण जाधव एकटा 11 वेळा आहे. म्हणजे कदाचित हे 25च अधिकारी असतील. 25 अधिकाऱ्यांनीच महाराष्ट्र खाऊन टाकलाय. किरण जाधव यांचा शिष्य बनायचं का? नाही, किरण जाधवच्या वरच्या आका, किरण जाधव या दोघांचा शिष्य आहे. या दोघं जे पाटील आहेत यांचा शिष्य आहे. मनोज वेताळ आहे 2-3 वेळा, 4 वेळा आहे मनोज कुमार वेताळ, ADO सांगली. आणि हे मेजर कोल्हापूर, पुणे, बरं का, सातारा जिल्ह्यात नाहीत कंपन्या. हे बघा, नरेंद्र रामचंद्र बारा पात्रे मुलगा, त्याची कंपनी. आणि तंत्र अधिकारी दक्षता पथक. नरेंद्र बारापत्रे हा आता सध्या तंत्र अधिकारी. मधुकर चौधरी इकडे नाव घेतलं. कृषी विकास अधिकारी सेवानिवृत्त आहे. याच्या नातेवाईकाच्या याच्यावरती कंपनी कुठे आहे, लीना राजेश अरुण चौधरी, हे यांची पण लिमिटेड कंपनी आहे. आणि इथे राजेंद्र माळोदे ADO 25 सुद्धा नाहीत. हे 20च लोक असतील. हे 20 लोकांनी अख्खा महाराष्ट्र खाऊन टाकला. आणि आम्ही इकडं म्हणायचं अरे खत नीती आहे ना, अमकं व्हाय ना, लोकांमध्ये चर्चा होती. आणि हे 20 लोकांनी, मी तर CM साहेबाला विनंती करणार आहे की ACB, परत हे इन्कम टॅक्स आणि ED या तिन्ही मार्फत या लोकांची चौकशी करा. महाराष्ट्रातला लिंकिंगचा घोटाळा सगळा बाहेर पडतो आणि महाराष्ट्र एकदा साफसूफ तरी होऊन जाईल. आणि हे चोरी छुपे, कारण हे कुणाच्या लक्षात येणार नाही. 15 वर्ष गुन्हा नियंत्रण मध्ये एक अधिकारी राहतो. 15 वर्ष. हे हजारो कोटी रुपयाचं आहे ना. शेतात तुम्ही पाहताय का, एका जिल्ह्यात कृषी सेवा केंद्र किती आहेत? 32 अधिकारी तर क्वालिटी कंट्रोलसाठी. हे क्वालिटी कंट्रोलसाठी हिंडतच नाहीत. हे ह्या अधिकाऱ्यांनी ज्या कंपन्या केलेल्या आहेत, कोल्हापूरमध्ये केल्यात, सांगलीमध्ये केल्यात, साताऱ्यात केल्यात, पुण्यात केल्यात, संभाजीनगर MIDC, मराठवाड्यात इतर कोणत्याच जिल्ह्यात नाही. त्याच्यानंतर ह्यांचेच गोडाऊन कुठं, जिथं हे आहे
समुद्राचा कड आहे, तिथं सुद्धा गोडाऊन यांचेच. म्हणजे तिकडून काही मटेरियल यायचं असेल तर त्यांनी यांच्या गोडाऊन मध्ये ठेवायचं, यांनी बोगस केलेला माल तिकडे पाठवायचा, तिकडून ह्यांनी विष्ट आल्या अशा दाखवायचं. अरे 20 लोक जर अख्ख्या महाराष्ट्राचे बाप होत असतील तर किती वाईट आहे हा. आणि कृषी विभाग हा सगळ्यात महत्वाचा आहे ना. एक तर हवामानाची अशी परिस्थिती, शेतकरी अडचणीत आहे, त्याला पैसे घ्यायला जे कंपनीचा येतो तर त्याच्याबरोबर हे एवढे पॅकेट घ्या, हे तेवढं पॅकेट घ्या, हे कसं काय होतंय. आणि माझी तुम्हाला विनंती आहे की ही बाब सर्वसामान्य शेतकऱ्यापर्यंत गेले पाहिजे. इथून पुढं मी आता हे 32 का काय आमच्या जिल्ह्यातले अधिकारी हे सगळ्यांना बोलवून घेणार आहे. उद्या पालकमंत्र्याच्या समोर सुद्धा हा विषय मांडणार आहे की एकाने जरी लिंकिंगचं कुठं कोणी सांगितलं आणि जिल्ह्यात कृषी सेवा केंद्र आमचेच आहेत, कोणाचे का असणार, जे कोणी पोरं सोरं जे व्यापारी काम करते ते आमचेच व्यापारी. आम्ही त्या सगळ्यांना सांगू एकाचंही लिंकिंगचं खत घ्यायचं नाही. आमच्या जिल्ह्यापुरतं तर आम्ही करू, बाकीच्या जिल्ह्यात ते बघावं. समोर येतं म्हणजे गेल्या वर्षी मी पण केलं होतं, म्हणजे हे झाल्यानंतर फक्त तात्पुरता त्याचा परवाना रद्द होतो आणि नंतर 6 महिने रिइन्स्टेट होतो. मग कोण रिइन्स्टेट करणार. हेच 20 बाप आहेत ना, रफिक नाईकवाडी, किरण जाधव, उमेश पाटील, विकास पाटील, आमका पाटील, हे सगळे हेच आहेत ना. हेच तिथं नोकऱ्याला बसलेले, यांच्याच बायकाच्या नावावरती कंपन्या आहे. त्या कंपन्याकडे अरे MAIDC दाखवलं जातं ह्याला, कृषी महामंडळ MAIDC स्टँडर्ड नाव दिलं. MAIDC कडून माल खरेदी करावा. अजून सुद्धा बरंच आहे. मी पुढचं आणखी एक मुलाखत देणार आहे तुम्हाला कापसाच्या ह्याच्या बाबतीत, तेलबियाच्या बाबतीतली. ही आजची जी आहे ती कृषी खात्याचे. आणि हे जे लिंकिंग आहे हे लिंकिंग कृपया यंदा तरी बंद झालं पाहिजे आणि यांच्या सगळ्या कंपन्यांच्यावरती रेड पाडल्या पाहिजे. या कंपन्यांचे लेखे तपासले पाहिजेत. आणि अरे हे काय चाललंय काय महाराष्ट्रामध्ये, असं कुठं असतंय का. आपण बघितलं की गेले काही काळात हा सगळा घोटाळा झाला आणि यामध्ये वेगवेगळे कृषी मंत्री बदलले तरी देखील हे अधिकारी काय माहित आणि हे सांगतायत म्हणून ही लिंकिंग होते. ह्या सगळ्या अधिकाऱ्यांची आणखी कोणाची लिंकिंग आहे का की हे अधिकारी कायम राहत आहेत. मोठ्या पुन्हा याच्यात राजकीय नेत्याचा सहभाग असा असं वाटतं. नाही काय हे वरच्या पातळीवर जातच नाही ना. फाईल जी आहे अधिकारी मंजूर करण्याची मंत्री लेवल पर्यंत, त्या मंत्र्यालाच लिंकिंग शिकवायची. सोपं का हवे का. मी एकटं धनंजय मुंडेवरती आरोप नाही करत. आज धनंजयांना शिकवलं तसं त्याच्या पाठीमागच्या कृषी मंत्र्यांना यांनी शिकवलं, पुढच्या कृषी मंत्र्याला नवीन आला त्याला लगेच शिकवायचं. कंपनी बायकाच्याच कंपन्या मानल्यावर काय राहिलं. आणि मला सांगा सरकारमध्ये नोकरी करणाऱ्या माणसाच्या बायकोच्या नावावर कंपनी स्थापन करता येते का. मुळात पहिला प्रश्न हा आहे. ऑफिस ऑफ प्रॉफिट होते नाही बायकोच्या आणि पोरांच्या नावावर तुम्हाला कंपन्या कशा करता येते. काही जणांनी आयडिया वापरली, मित्र वापरले, किरण जाधव नातेवाईक. शी संपूर्ण मागील 10 ते 15 वर्षामधले किमान 5 कृषी मंत्री असते. आता ते कोण कोण आहे ते बघा. सरकार बदललं की तरी बी हे बदलत नाही. मध्ये म्हणजे माग काँग्रेस होतं तरी हे तिथं, फडणवीस साहेब आले तरी हे तिथं, परत आमचं फडणवीस साहेबांना डावलण्यात आलं, आम्ही विरोधात गेलो 2019. उद्धव साहेब आले हे तिथंच, आता परत एकनाथराव शिंदे साहेब आले हे तिथंच. यांच्या बायकान गोडाऊन ह्यांचाच माल. आणि खाली सगळ्या अधिकाऱ्यांना सांगायचं चला, कारण ह्यांच्या नोकऱ्या त्यांच्या हातात आहेत ना. यांच्या बदल्या, यांचे प्रमोशन, यांचं वाटोळं करायचं. हे जी हुजूर वरून सांगायचं. म्हणजे वर सरकार बोले नाही, अधिकारी बोले दल हाले. आणि हे काय आहे की आम्ही जो बदल्यांचा अधिनियम कायदा केला ना त्याचे फायदे तितके तोटे सुद्धा झालेले. ते याच्यातून दिसतंय. 3 वर्ष एखाद्या अधिकाऱ्याने तिथं घेतली, त्याला जर बदललं तर ते लगेच मॅटमध्ये जातो, मॅटमधून स्टे आणतो.
आणि आमच्या अधिकारी लोकांना विचारलं कसं काय झालं, ते मॅटमध्ये गेला आणि स्टे आला. अरे सस्पेन्शनला सुद्धा मॅटमध्ये जाऊन स्टे आणते ती. हा जो बदली अधिनियम 2005 आहे ना, याच्या बाबतीत सुद्धा संशोधन करण्याची पाळी मला वाटतं. काही कायदे काही त्यावेळेस ठीक आहे केले, पण याच्यामध्ये जर भ्रष्टाचारांच्याच फायद्यासाठी ते कायदे होत असतील तर त्या कायद्याला मध्ये सुद्धा बदल करण्याची आवश्यकता आहे असं मान. अहो हे बघा ना तुम्ही, हे हिंमत काय. मी सगळ्यांचे लिस्ट दाखवतो. पत्नी मुलगा स्वतः 1-2 पठ्ठ्यांनी तर स्वतःच कंपनी चालू केली. सरकारमध्ये नोकरीला तोच 3 आहेत हे, आर्यन पाटील, चव्हाण आणि विजय कुंभार. आणि सत्यजित जितेंद्र शिंदे हा किरण जाधवचा नातेवाईक. तुमच्या आज लक्षात आलं, या अगोदर का नाही? नाही मी स्वतः हे बघा आता ऐका आता माझ्या बाबतीमध्ये लक्षात येण्याचं कारण मी याचा विधानसभा तारांकित प्रश्न क्रमांक 2251 केला होता आत्ताच्या अधिवेशनात कळाला. मग मी त्यांची माहिती विचारल्यावर हे आलं. माहिती आहे, हे आहे माहिती, कारवाई कोणीच केली नाही यांच्यावर. आता हे मालक झालेत ना, हे 20 लोक महाराष्ट्राचे मालक होऊन बसले. गेल्या 10-15 वर्षापासून यांचा नंगानाच चालू आहे. अरे हे कोणता डान्स आहे हे कोणता प्रकार आहे? हे असं करता येतं का? स्वतः कंपन्या स्थापन करता येतात का? बायकांच्या नावावर, मुलांच्या नावावर, मित्रांच्या नावावर, नातेवाईकाच्या नावावर कंपन्या स्थापन करता येतात का? अरे तुमचं काम काय? कंट्रोल हे ठेवायचं. शेतीवरती आणि निविष्ठा म्हणजे जे खतं, बियाणं, कीटकनाशक शेतकऱ्याला जातात, त्यांचा दर्जा ते व्यवस्थित जातात का? ह्यासाठीच आमच्या टॅक्समधून, आमच्या गरिबाच्या लोकांच्या टॅक्समधून गेलेला पैसा तुम्हाला पगार देतो ना. पगारावर थांबा ना. तुमची पगारावर थांबण्याची मानसिकता नाहीये. याला सगळ्यांचे जर आता एसीबी चौकशी, ईडीची चौकशी आणि अर्थ खात्याकडून यांची जर चौकशी झाली तर हे गबर झालेले असणार आहेत. मला वाटतं शोले मधल्या गब्बर सिंग पेक्षा कितीतरी मोठे गब्बर सिंग झालेले असतात. नमस्कार, आप देख रहे थे दिव्य हिंदी न्यूज क्षेत्र के सारे प्लेटफॉर्म पर आपके साथ मजबूती से खड़ा, जैसे न्यूज़पेपर, न्यूज चैनल, आईटी प्लेटफॉर्म और न्यूज एप्लीकेशन। हम सिर्फ जानकारी देने का ही कार्य नहीं करते, बल्कि लोकशाही के चौथे मजबूत आधार स्तंभ की भूमिका निभाने का भी कार्य करते हैं। देश दुनिया से आने वाली सभी ब्रेकिंग न्यूज से अपडेट रहने के लिए आज ही दिव्य हिंदी न्यूज के इस चैनल को यूट्यूब पर सब्सक्राइब करें और बेल आइकन क्लिक करना ना भूलें। हमारे साथ बने रहे। दिव्य हिंदी न्यूज आपके परिवार को रखे जागरूक और आपको एक्टिव। धन्यवाद।